Hello student, welcome to my channel Big Flight the Educational Wings. Student, today we are going to learn very interesting subject that is parts of speech. आज आपण ग्रामर मधील पार्ट्स ऑफ स्पीच हा सब्जेक्ट बघणार आहोत, हा टॉपिक बघणार आहोत. ओके, सो स्टुडंट, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. यू ऑल नो. किती पार्ट्स ऑफ स्पीच आहे? सर्वात पहिले ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच मीन्स शब्दांच्या जाती. मराठीत काय म्हणतात त्याला? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती. मराठी शब्दांच्या जाती म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीचला. आणि त्या किती आहेत? 8 आहेत. किती? 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. 8 शब्दांच्या जाती आहेत. मराठीमध्ये देखील आणि हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये देखील, तिन्ही भाषेमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे हा. पार्ट्स ऑफ स्पीच सब्जेक्ट तुम्हाला जर जमला, हा टॉपिक तुम्हाला जर आला, तर तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर फॉर्म करायला येणार आहे आणि काइंड्स ऑफ सेंटेन्सेस ओळखता येणार आहे. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 8वीला देखील, 9वीला देखील, 10वीला देखील आहे. तर तो ओळखता येणार आहे. सो लेट्स लर्न पार्ट्स ऑफ स्पीच. रेडी टू लर्न पार्ट्स ऑफ स्पीच? First, noun. Second, pronoun. Third one is adjective. Fourth, verb. Fifth, adverb. Sixth, preposition. Seventh, interjection. And eighth, conjunction. Noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, interjection, conjunction. किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत? 8. वन बाय वन आपण प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच ही रिव्ह्यू करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट, नाउन. विच इज फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच? नाउन. नाउन इज व्हेरी पॉप्युलर पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन तुम्हाला जर समजलं तर तुम्हाला सेंटेन्स फॉर्म करायला येणार आहे, सेंटेन्स ओळखता येणार आहे. सेंटेन्स फॉर्म हे नाऊनपासूनच होतात. नाऊन मीन्स नाम. मराठीमध्ये काय म्हणतात? नाम. हिंदीमध्ये देखील नाम. हिंदीमध्ये संज्ञा म्हणतात. हिंदीमध्ये काय म्हणतात? संज्ञा. ओके, नाम, संज्ञा, नाऊन, ऑल इन वन. ओके, सो नाऊन, अ बॉय, अ गर्ल, टेबल, रिवर, चेअर, बुक, नोटबुक, पेन, पेन्सिल, एक्सेट्रा. यामध्ये तुम्ही अजून टाकू शकता डस्टर, चॉक. हे देखील काय आहे? नाऊन आहेत. आता मी हे वेगळे वेगळे नाऊन का लिहिलेले आहेत? हे तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दिसतात, हे तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दिसतात, असं का लिहिलेलं आहे? आपण व्यवस्थित बघणार आहोत. नाऊनचे काही प्रकार पडतात, ते प्रकार आपण यामध्ये बघणार नाही. ते टाईप्स ऑफ नाऊनमध्ये वेगळा व्हिडिओ असणार आहे त्याचा. यामध्ये आपण फक्त नाऊन आणि त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच आणि त्याचं एक्झाम्पल्स असंच बघणार आहोत. तर हे मी 2 यासाठी वेगवेगळे लिहिलेले आहेत की आपल्याला इथे समजलं पाहिजे की हे कॉमन नाऊन आहेत. सामान्य नाम काय आहेत? हे कॉमन नाऊन. कॉमन नाऊन, कॉमन नाऊन आहेत. हे काय आहे? प्रॉपर नाऊन आहेत. प्रॉपर नाऊन, प्रॉपर नाऊन आहेत. तसे नाऊनचे 5 प्रकार पडतात, परंतु मी ते थोडक्यात तुम्हाला डिफरन्शिएट करून सांगितलेलं आहे. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ नाऊन. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन. आता कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊनमध्ये फरक काय आहे? हे कॉमन नाऊन मीन्स एखाद्या गोष्टीला काही विशिष्ट ठेवलेलं नाव नसतं. तर कॉमन नाऊन मीन्स साधारण नाव. तो मुलगा आहे, पण तो मुलगा राम आहे की श्याम आहे की सुधीर आहे की किरण आहे की कोण आहे आपल्याला माहीत नाहीत. फक्त तो मुलगा आहे. दिसायला काय? तो मुलगा आहे. जेंडरने पण तो कोण आहे? मेल आहे, मुलगा आहे. ती मुलगी आहे, बरोबर. तो टेबल आहे, पण त्या टेबलाला असं नाव ठेवलेलं आहे का? चंपू, गंपू, गंपू टेबल, चंपू टेबल असं नाव ठेवलेलं आहे का? बिलकुल नाही, बरोबर. रिवर,
रिव्हर आहे, नदी आहे, परंतु त्या नदीला नाव आहे का? ती गंगा आहे की गोदावरी आहे की सरस्वती आहे की सतलज आहे की कावेरी आहे की पूर्णा आहे की पैनगंगा आहे की कृष्णा आहे, असं काही नाव ठेवलेलं आहे का? नाही, फक्त ती नदी आहे, म्हणून ती कॉमन नाऊन, सामान्य नाम. चेअर, चेअरला नाव ठेवलेलं आहे का? ती सखूबाई चेअर आहे, ती ठकूबाई चेअर आहे, असं ठेवलेलं आहे का? बिलकुल नाही. बुक, बुक आहे ते हिस्ट्री बुक आहे, जिओग्राफी बुक आहे, इंग्लिश बुक आहे की मॅथ्स की सायन्स, असं काही पर्टिक्युलर नाव आहे का? नाही, म्हणून ते बुक. नोटबुक हे साधारण नाव आहे. तुमच्या पेनला देखील नाव नाही ठेवलेलं, पेन्सिलला नाव नाही ठेवलेलं की आहे ती अप्सरा आहे की नटराज आहे, असं काही आहे का? नाही, पेन्सिल, म्हणून हे सामान्य नाम. परंतु इथे बघा, इथे तुम्हाला फरक आढळून येणार आहे. इथे फरक काय दिसणार आहे तुम्हाला? सीता, एक पर्टिक्युलर प्रॉपर मुलीचं नाव ठेवलेलं आहे सीता. आपण सीता म्हटलं का? हां, हे मुलीचं नाव आहे, मुलाचं नाव नाही, मुलीचं नाव आहे. रिया, मुलीचं नाव. मेघा, मुलीचं नाव. राम, मुलाचं नाव. श्याम, मुलाचं नाव. सुधीर, मुलाचं नाव. रमेश, मुलाचं नाव. गोदावरी, मग आपल्याला लगेच कळतं की गोदावरी मीन्स एखाद्या बाईचं पण नाव असू शकतं, नदीचं. परंतु ह्या गोदावरीच्या इथे आपण द गोदावरी म्हटलं, द आर्टिकल लावलं, फक्त ती काय येणार? आपली नदी येणार, रिव्हर येणार. इथे गंग झाले, इथे गंगा पाहिजे, गंगा, द गंगा. बघा, आपण टाईप्स ऑफ नाऊनमध्ये हे सगळं बघणार आहोत. जे युनिव्हर्सल ट्रूथ असतात, वैश्विक सत्य, जे कोणीही बदलू शकत नाही, त्याच्यापुढे द आर्टिकल यूज करतात. आपण जेव्हा आर्टिकल बघू तेव्हा तुम्हाला ते कळणार आहे. द म्हणजे पर्टिक्युलर तोच एक ऑब्जेक्ट, सन असेल, अर्थ असेल, मून असेल, बरोबर, हिमालय असेल, या तीनही हे जे आहेत ना, द गोदावरी, द गंगा, द हिमालया, द एव्हरेस्ट, बरोबर, द कर्नाळा. इथे अर्जुन, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, अर्जुन याच्यापुढे द नाही लावायचं आहे. भीम, हे काय आहेत? प्रॉपर नाऊन आहे, म्हणजे ठेवलेली नावं आहे, एखाद्या गोष्टीला ठेवलेली नावं आहेत, म्हणून ही प्रॉपर नाऊन्स आहेत. बघा, एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. एक्झाम्पल बघूया. ही इज अ बॉय, बरोबर. शी इज अ गर्ल, नाऊन वापरलेला आपण इथे. गंगा इज होली रिव्हर इन इंडिया. अर्थ रोटेट्स अराउंड द सन. हे काय आहेत? नाऊन्स आहेत. ही शीच्या जागी आपण रमेश आणि सीता देखील वापरू शकतो. बघा, दुसरं आहे प्रोनाऊन. बघा, प्रोनाऊन मीन्स सर्वनाम. सर्वनाम. नामाऐवजी जो आपण शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतात. आता सर्वनाम मीन्स प्रोनाऊन कोणकोणते आहेत? प्रोनाऊन हे वेगवेगळ्या प्रकारात पडतात. त्याचे देखील 3 प्रकार पडतात. मीन्स जेव्हा आपण चार्ट ऑफ केस बघू, चार्ट ऑफ केस काय आहे? चार्ट ऑफ केस विभक्तीचा चार्ट आहे. विभक्ती प्रत्यय. तुम्ही प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती मराठी शिकला असाल ना, तसंच इंग्लिशमध्ये 3च विभक्ती आहेत. मराठीमध्ये तर 9 विभक्ती आहेत, परंतु इंग्लिशमध्ये 3च विभक्ती आहेत. तर त्यानुसार नाउन्स देखील पडतात, प्रोनाउन्स देखील पडतात. बघा, आपण इथे फक्त कॉमन प्रोनाउन बघणार आहोत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, मी, माय, माइन, अस, अवर्स, हिज, हिम, हर, इट्स, देम, देयर, देयर्स. कॉमन प्रोनाउन, हे कॉमन प्रोनाउन आहेत, बरोबर. हे पाठ करायचे आहे तुम्ही सर्व, खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण वर्ड चेन तयार करतो तेव्हा तुम्हाला येतं मेक अ वर्ड चेन ऑफ नाऊन, मेक अ वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह, मेक अ वर्ड चेन ऑफ प्रोनाऊन, मेक अ वर्ड चेन ऑफ ॲडवर्ब, या प्रकारे येतं. तेव्हा तुम्हाला हे यायला पाहिजे. त्यासाठी हे पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच तुमच्या पाठ पाहिजे. एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, ॲपल अँड बनाना बोथ आर माइन. ॲपल अँड बनाना बोथ आर माइन. इथे आपण प्रोनाऊन शेवटी घेतलं आहे. हे सेंटेन्स तुम्ही घेऊ नका. इथे प्रॉपर प्रोनाऊन घेतलेलं आहे. बघा, हे सेंटेन्स रद्द करा. सेकंड बघा, ही इज रोमाज अंकल. इथे ही
ही आपण कशाबद्दल घेतलं आहे, एक प्रॉपर नाऊन आहे त्याबद्दल ही घेतलेलं आहे, बरोबर. हर हाऊस इज नियर बाय स्कूल. हर हाऊस इज नियर बाय स्कूल. इथे प्रॉपर जे नाऊन होतं, हरच्या जागी आपण मग बोलू शकत होतो मेघाज हाऊस, रियाज हाऊस, पायल्स हाऊस असं बोलू शकत होतो. परंतु आपल्याला काय बोलायचं आहे, त्या जागी तिचं घर बोलायचं आहे, त्याच्यामुळे हर घेतलं आहे आपण इथे. हे एक्झाम्पल लक्षात घ्यायचे आहे. याप्रमाणे आपण प्रोनाऊन यूज करतो. नेक्स्ट, ॲडजेक्टिव्ह. थर्ड पार्ट्स ऑफ स्पीच इज ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. विशेषण तुम्हाला माहीत असेल, विशेषण, बरोबर. विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे नामाबद्दल जो विशेष शब्द वापरला जातो, नाऊन, नाऊनबद्दल जो विशेष शब्द वापरला जातो त्याला विशेषण असे म्हणतात, ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. नाईस, ब्युटिफुल, वंडरफुल, हॉट, अगली, क्रुअल, क्लेवर, इंटेलिजंट, हे काय आहेत? हे ॲडजेक्टिव्ज आहेत. एक्झाम्पल आपण बघूया काही थोडक्यात. ही वॉज अ व्हेरी क्लेवर बॉय. तो बॉय आहे, बट कसा आहे तो? क्लेवर आहे. कसा आहे? क्लेवर, हुशार आहे. सेकंड, शी वॉज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. ती गर्ल आहे, बट ती गर्ल कशी आहे? ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. थर्ड, इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. कसा अनुभव होता? नाईस, चांगला अनुभव होता, नाईस एक्सपिरियन्स. ओके, तर हे लक्षात घ्यायचं आहे. सर्व तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच पाठ करणार आहात आणि एक्झाम्पल्स लक्षात घेणार आहात. फोर्थ पार्ट्स ऑफ स्पीच इज वर्ब. वर्ब मीन्स क्रियापद. वर्ब मीन्स क्रियापद. क्रियापद, क्रियापद लक्षात घ्यायचं आहे. वर्ब, ईट, प्ले, राईट, सिंग, रन, ड्रॉ, टेक, पुट. हे काय आहेत? काही एक्झाम्पल्स आहेत वर्बचे. एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. एक्झाम्पलमध्ये बघूया. सॉरी, सस्ट्रन वर्ब. एक्झाम्पल बघतोय आपण वर्बची. आय प्ले अ क्रिकेट. आय प्ले अ क्रिकेट. इथे वर्ब कुठे आहे? प्ले. प्ले इज वर्ब. आपण जो नेक्स्ट व्हिडिओ बनवू तो तुमचे हे जे आहेत सब्जेक्ट, हे सब्जेक्ट कसे यूज करायचे, कोणत्या सब्जेक्टच्या पुढे कोणतं प्रत्यय येतं, तो व्हिडिओ बनवू. ओके, इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. ओके, आय प्ले अ क्रिकेट. प्ले वर्ब आहे. सेकंड एक्झाम्पल, शी राईट्स अ लेटर. आता तुम्हाला काही फरक दिसतोय इथे, नीट लक्ष द्यायचं आहे. इथे मी आय प्ले अ क्रिकेट, इथे प्लेच्या पुढे काहीही जोडलेलं नाही, यस नाही जोडलेला, ई एस नाही जोडलेला, काहीही नाही जोडलेला. परंतु इथे मी राईटच्या पुढे मूळ क्रियापद काय आहे? राईट, बट मी राईटच्या पुढे यस जोडलेला आहे, राईट्स झालेला आहे. का? कारण हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून, आणि हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून. ओके, तर आपण जो नेक्स्ट व्हिडिओ बनवू त्यामध्ये आपण शिकणार आहोत कोणत्या पर्सनच्या पुढे किंवा कोणत्या सब्जेक्टच्या पुढे यस किंवा यस प्रत्यय लावायचं किंवा लावायचं नाही. ओके, लेट्स मूव. सेंटेन्स 3, ही सिंग्स अ सॉन्ग. बघा, यस लावलेला इथे, मूळ वर्ब आहे सिंग. ही सिंग्स अ सॉन्ग. फोर्थ, वी ड्रॉ अ पिक्चर. परत इथे काहीच लागलेलं नाही ड्रॉच्या पुढे. बघा, ड्रॉ, वी ड्रॉ अ पिक्चर. नेक्स्ट एक्झाम्पल इज यू टेक अ ब्रेक. टेक इज वर्ब, यू टेक अ ब्रेक. ओके, एक्झाम्पल नोट डाऊन करायचे आहेत. एक्झाम्पल व्यवस्थित नोट डाऊन करायचे आहेत. नेक्स्ट आहे ॲडवर्ब. ॲडवर्ब, ॲडवर्ब मीन्स क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. अव्यय मराठीत म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय, ॲडवर्ब. ॲडवर्ब ओळखण्याचा सिंपल फंडा आहे, तो म्हणजे ज्याच्या पाठी यल वाय आहे तो ॲडवर्ब.
परंतु काही ॲडवर्ब असे असतात, पुढे जाऊन आपण शिकणारच आहोत, की त्याच्या पुढे वाय लागत नाही तरी ते ॲडवर्ब असतात. साधारणतः कॉमन ॲडवर्ब्स हे असतात स्विफ्टली, वंडरफुली, ॲरोगंटली, बॅशफुली, ब्युटिफुली, बिटरली, ब्लिकली, ब्लाइंडली, ब्लिसफुली, बोस्टफुली, बोल्डली, ब्रेवली, ब्रीफली, ब्राइटली, ब्रिक्सली, ब्रॉडली, बझली, कामली, केअरफुली, केअरलेसली, कॉशियसली, सर्टनली, चिअरफुली. ही कॉमन ॲडवर्ब्स आहेत. एक्झाम्पल बघतोय आपण ॲडवर्बची. ही रन स्विफ्टली, तो कसा धावत होता, कसा धावतोय तो धावतोय खूप घाईघाईने. स्विफ्ट, घाईघाईने. सेकंड आहे थिंक ब्रॉडली, कसा विचार कर, मोठ्या मनाने, ब्रॉड मनाने विचार कर. नॅरो माइंडने विचार, आपण म्हणतो ना किती नॅरो माइंडेड आहेस रे तू, तर नॅरो माइंडने विचार नको करू, थिंक ब्रॉडली. नेक्स्ट एक्झाम्पल, कट दिस केअरफुली, कट दिस केअरफुली, काळजीपूर्वक काप. तर या प्रकारे आपण क्रियाविशेषण अव्ययचा अर्थ काय होतो, ॲडवर्बचा अर्थ होतो की एक क्रिया आहे, ती क्रिया चालू आहे आणि ती क्रिया करत आहे, तेव्हा जे विशेषण वापरतात ते क्रियाविशेषण अव्यय. ओके. प्रेपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. मी मराठीत मुद्दाम देते तुम्हाला कळण्यासाठी. काही मुलांना माहीत नसतं त्याला मराठीत काय म्हणतात आणि गोंधळून जातात. ओके. शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन इन, खूप सारी प्रेपोजिशन आहेत, आपण काही इथे बघतोय. इन, बिटवीन, विथ, विदिन, अपॉन, अंडर, अमॉंग, अक्रॉस, बेनीथ, लाईक, नियर, लाईक डबल झालं इथे, नियर पण डबल झाला आहे, फॉर, फ्रॉम, इनसाइड, आउटसाइड. ओके. ही काय आहेत, ही प्रेपोजिशन्स आहेत. 2 एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहे ते. राम इज प्लेइंग विथ बॉईज, इथे विथ प्रेपोजिशन वापरलेलं आहे. राम इज प्लेइंग विथ बॉईज. ओके. सेकंड, कॅट इज अंडर द टेबल. कॅट कुठे आहे, टेबलच्या खाली आहे. आपण इथे कॅट इज ऑन द टेबल हे प्रेपोजिशन देखील वापरू शकतो. ऑन देखील काय आहे, प्रेपोजिशन आहे. ओके. त्यानंतर आपण बिटवीन प्रेपोजिशन वापरू शकतो. बिटवीन प्रेपोजिशन, सीता इज सिटिंग मीना अँड राम. सीता इज सिटिंग बिटवीन मीना अँड राम. ओके. तर या प्रकारे आपण सेंटेन्समध्ये वापरू शकतो प्रेपोजिशन. लक्षात घ्यायचं आहे प्रेपोजिशन. नेक्स्ट, कंजक्शन मीन्स तुमचं उभयान्वी अव्यय. अव्यय. ओके. अव्यय कंजक्शन, उभयान्वी अव्यय. अँड, ऑर, दॅट, ऑल्दो, इवन दो, इफ, सो, दॅन, ही सगळी काय आहेत, कंजक्शन्स आहेत. अजून खूप सारी कंजक्शन आहेत, आपण काही इथे घेतलेले आहे. एक्झाम्पल्स काही बघत आहोत आपण. कंजक्शनचा उपयोग काय होतो, 2 वाक्यांना जोडण्याचं काम, 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचं काम कोण करतं, कंजक्शन करतं. ओके. राम अँड कविता आर फ्रेंड्स. ॲपल ऑर बनाना, विच फ्रूट डू यू लाईक. इथे ऑर कंजक्शन आहे, इथे अँड कंजक्शन आहे, इथे ऑर कंजक्शन आहे. Just as I was watching the football match on TV, electricity went off. इथे काय आहे, ॲज हे कंजक्शन आहे. ओके. देन, though it is raining, they swam in the pool. जरी पाऊस पडत होता तरी ते काय, पूलमध्ये पोहत होते. ओके. तर दो इथे काय कंजक्शन आहे. राम इज टॉलर दॅन रमेश. दॅन हे कंजक्शन आहे. दॅन कंजक्शन आहे. ओके. दॅन हे कंजक्शन आहे. नेक्स्ट आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय.
केवळ प्रयोगी अव्यय जिथे एक्सक्लेमेटरी मार्क्स असतो सेंटेन्समध्ये ते केवळ प्रयोगी अव्ययाचं उदाहरण असतं. इथे मी काय वर्ड्स विथ सेंटेन्सेस घेऊन आले तुमच्यासाठी. बघा, हुर्रा वी ओन. आपण जेव्हा जिंकतो तर हे उद्गार काढतो, हुर्रा वी ओन. सेकंड, अलास. जेव्हा सॅड मोमेंट असते तेव्हा असं अलास ही डीड नॉट डाय. त्याने मरायला नको होतं, अलास. जेव्हा खुशी होते तेव्हा हुर्रा काढतात, जेव्हा दुःख होते तेव्हा अलास. जेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं, ब्रावो वी मेड ॲन एअरक्राफ्ट. आपण काहीतरी अचिव्हिंग गोष्ट केलेली असते, अचीव केलेलं असतं, तेव्हा आपण हा उद्गार काढतो, ब्रावो वी मेड ॲन एअरक्राफ्ट. फोर्थ, फाय यू डिड सच अ थिंग. बघा, आपल्याला एखाद्याला फायर करायचं असतं किंवा बोलायचं असतं, तू असं काम केलंस, तेव्हा फाय यू डिड सच अ थिंग. फाय, व्हॉट डिड दे गो टू द बर्म्युडा ट्रायंगल. आपल्याला एखादी शॉकिंग गोष्ट कळाली, शॉकिंग न्यूज कळाली, तर आपण असं उद्गार करतो, व्हॉट डिड दे गो टू द बर्म्युडा ट्रायंगल. तुम्हाला माहितीच असेल बर्म्युडा ट्रायंगल कशासाठी फेमस आहे. तिथे वेगवेगळे क्रायसिस होतात, शिप बुडतं, एरोप्लेन गायब होतं वगैरे, अशा काही अफवा पसरवलेल्या आहे, पण सायंटिफिकली प्रूव्ह झालेले आहे अशी काही गोष्ट नाही आहे. ओके. 6, शी इज ऑफलाईन. इथे आपण उद्गार काढले, ओ शी इज ऑनलाईन, शी. आणि 8, डोंट मेक अ नॉईज. लायब्ररीमध्ये मॅडम असतात, त्या बोलतात बघ, डोंट मेक अ नॉईज, बडबड करू नका. तर हे काय झाले, इंटरजेक्शनची एक्झाम्पल्स झाली. ओके स्टुडंट्स, आपण एक फक्त इथे एक्स्ट्रा बघणार आहोत. कंजक्शन आपण बघितलेलाच आहे, बट इथे जे एक्झाम्पल्स आहेत, कंजक्शनचं काम असतं दोन सेंटेन्सना जोडणं. जेव्हा आपण क्लॉज शिकणार आहोत, क्लॉजमध्ये कंजक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. तर कंजक्शनचं काम असतं दोन क्लॉजेसला एकत्र आणणं. तर इथे जे एक्झाम्पल्स आहेत, इथे हे तुम्ही लिहू नका. आता आपण नवीन एक्झाम्पल जी बघणार आहोत, ही एक्झाम्पल्स ती ॲड करायची आहे कंजक्शनमध्ये. ओके. एक्झाम्पल्स, आय लव बोथ ॲपल्स अँड बनानाज. इथे कंजक्शन कोणतं आहे, अँड. दोन शब्दांना जोडलेले, ॲपल अँड बनाना. ओके. सेकंड एक्झाम्पल, नायदर द व्हाईट ड्रेस नॉर द येल्लो वन लुक्स गुड ऑन मी. इथे नॉर, नायदर नॉरचा वापर केलेला, बट नॉर हे नायदर नॉर काय झाले, कंजक्शन झाले. नायदर नॉर कंजक्शन झाले. एक्झाम्पल, आय वॉन्टेड टू गो फॉर अ हाईक बट आय हॅव टू गो टू वर्क टुडे. इथे बट हे कंजक्शन झालं. कोणतं कंजक्शन झालं, मी अंडरलाईन करते, अँड नॉर अँड नायदर नॉर अँड बट हे काय झाले, कंजक्शन्स झाले. ओके. तर या प्रकारे कंजक्शनचा यूज होतो. सो स्टुडंट, आपण रिव्हर्स जाऊया. इंटरजेक्शन आपण काय काय शिकलो, इंटरजेक्शन, देन कंजक्शन, देन प्रेपोजिशन, देन ॲडवर्ब, देन वर्ब, देन ॲडजेक्टिव्ह, देन प्रोनाउन, and last one is noun. So student, this is 8 parts of speech, आणि आपण ह्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित बघितलेलं आहे. मी तुम्हाला जे जे पाठ करायला सांगितलं ते पाठ करायचं आहे. एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 8, 9, 10ला 7th, 8, 9, 10th, 11, 12ला देखील पार्ट्स ऑफ स्पीच खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी देखील पार्ट्स ऑफ स्पीच खूप इम्पॉर्टंट आहेत. मग ती टेट असो, CET असो, किंवा तुमची MPSCची एक्झाम असो, त्यासाठी देखील पार्ट्स ऑफ स्पीच खूप इम्पॉर्टंट आहेत. पार्ट्स ऑफ स्पीचला रटून ठेवायचं आहे, पाठ करून ठेवायचं आहे. खूप इझी आहे ओळखणं. एक्झाम्पलसहित पाठ केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतात. ओके. सो स्टुडंट, दिस इज पार्ट्स ऑफ स्पीच लेक्चर. अँड तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला अजून कशी इम्प्रूव्हमेंट पाहिजे माझ्या लेक्चरमध्ये, किंवा तुम्हाला अजून कोणकोणत्या ग्रामर पार्टचे लेक्चर्स हवेत. ओके. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.